हिंदू धर्माचे सर्व पुरावे, सगळे स्टोरी जे कथा आहे सगळं नाशिकमध्ये आहे, पंचवटीमध्ये. तर येऊन एकदा नक्की एक्सपिरियन्स करा. हाच स्पॉट आहे जिथे आरती होते. ऑकवर्ड पोझिशन आहे. प्राइस आहे, वडापाव आहे, समोसा आहे. फ्रेंच फ्राईज बोलू इथंच राहील, दर्शनाला येणार नाही. सेम प्रेम मंदिर भाई, मथुरेचं प्रेम मंदिर सारखं वाटतंय सेम. पंचवटीचा सेंटर पॉइंट हा. इथं एक चमत्कारी तीर मारला जो 20 फूट खोल एक गुहा बनवून गेला, जो गुफेला नाव ठेवलं गेलं सीता गुफा. जगात दोनच ठिकाणी तुम्हाला सीतामाता प्रभू श्रीरामांच्या बिना दिसतील, एक इथं आणि एक नेपाळ जनकपुरी जिथं त्यांचा जन्म झालाय. रावण घेऊन गेला ती मायावी सीता, मूळ स्वरूप अग्नीमध्ये. तुझ्यापासून बाय बाय कर, बाय बाय कर. हा बस झोप झाली आमची 3 तासाची. सगळ्यांचे चेहरे फ्रेश झालेत, सगळे फ्रेश झाले. गोलू तर सर्वात फ्रेश आहे, अख्ख्या हातवे बाजूला बसून झोपलेला. सगळे फ्रेश झालेत मस्त. आम्ही चाललोय घाट बघायला, रामकुंड आरतीसाठी घाटाजवळ. आमच्या हॉटेल पासून 1 मिनिटाच्या दुरीवर. तर बघू कसा आहे ते एक्सपिरियन्स. जवळच आहे रे, पण जवळच आहे. हा हेच आहे, हेच आहे. बली इथून जावं लागेल आपल्याला. इकडून जाऊ नाही तर इकडून जाऊ. एवढी पण गर्दी नाही, पण आपल्याला बघायला भेटेल. कुठून जायचंय? जरा बरं वाटलं, 3 तासाची झोप भेटली कालपासून. मस्त रिलॅक्स. मस्त आम्हाला रूम भेटली. 1900 चार्जेस आहेत 24 तासाचे. तर आम्ही आज हे करणार आहे, अजून स्वामीनारायण मंदिर करणार आहे. ते 2.5 एकरमध्ये आहे, त्याला फिरायला 1-1.5 तास लागतो. तर आता आम्ही संध्याकाळी करणार आहे आणि उद्या आम्ही देऊळ फिरणार आहे पंचवटी. काम चालू आहे तिथं, बघावं तिथं काम चालू आहे इथं नाशिक मध्ये. हा काय बोलतो? टाइम खायचा. तो बाहेर आला त्याचा मूड चेंज होतो, त्याचा बेडवर मूड वेगळा असतो. काय मूड होता नक्की आज? उड्या मारत होता कोणावर? बेडवर. बाहेर आल्यावर पटेली चालू होते. ते नको रे, ते नको रे, चला रे. हा पटेल मास्टर, पटेल मास्टर. जेवलाय तरी पण जरे शेक जरे घेतोय. गोलूला स्पॉट भेटला की थांबला गोलू, गोलूला स्पॉट भेटला की थांबला गोलू. क्लायमेट चांगलं झालंय रे. बघ ना समोर, बघ ना हे मस्त आलंय. बघ ना अजून ते गेलं नाही. हा तरी एवढा हे पसारा का होतं इथे, सगळं तोडफोड का चालू आहे. कुंभमेळा आहे ना यावेळेस. हाच स्पॉट आहे जिथे आरती होते. आणि जागा फुल आहे, आम्हाला बघायला भेटणार नाही. आता आम्हाला ह्या अँगलनी बघायला लागणार. इथूनच बघूया. स्पॉट शोधतोय बसायला. व्ह्यू पण दिसला पाहिजे ना आपल्याला. एवढी गर्दी नाही, पण बसलेच सगळे. तर आम्हाला जागा नाही बसत. पलीकडे मंदिराच्या पलीकडे बसायला लागेल आम्हाला. विराजी पुण्य सरिते मोक्षदायिनी माते स्वीकारी पूजेची. जे अनादि निष्कळ सकल गंधा माझी निर्मळ, ते अवनीतत्व सोज्वळ वाहत असे तुझसी. आता भावे अर्थिले. आरती झाली गोदावरी नदीची मस्त. तर ती बघा मस्त आहे. तर गाणी लागली आहेत, गाणी.
चांगलं वाटलं पण एका जागी बसून बघितलं काहीतरी चांगलं. आता कुठे चाललं आपण समय? कपालेश्वर करू गर्दी. कपालेश्वर आपण सकाळी करणार असतो ना, हा मग डायरेक्ट सूर्यनारायण. सूर्यनारायण स्वामीनारायण. हा स्वामी. तर स्वामीनारायण मंदिरात चाललंय. लेट्स सी. जरा आता क्लायमेट जरा कोल्ड होत चाललाय. तर दुपारी करपलेले आम्ही आणि झोपलो पण मस्त. झोप चांगली झाली. भेटतो नेक्स्ट स्पॉटला. तोपर्यंत बघतो गोलू काय जेवतोय. ऑकवर्ड पोझिशन आहे. काय लपडा आला. खाली ऑकवर्ड पोझिशन प्रथम. आता काय मंदिराचा टायमिंग जरा कमी आहे. बोलू संपतच नाही. केवढा आहे किस्सा होऊन जातो. आम्ही अपलोड नाही करणार. अपलोड नाही ग्रुपवर टाकतो. आमच्या मित्र कसलाच नाही करणार. ठीक आहे. किस्से होईल बाबा. समजून जा. बच्ची ठेवून देतो. मंदिरात जाऊन बोलतो बच्ची. आम्ही आलोय स्वामीनारायण मंदिरला. 2.5 एकरची जागा आणि आम्हाला पावणे 9ला बंद होणार आहे आणि 8:30ला आपण आलोय. आता बघू काय काय दर्शन वगैरे होतंय का. बाहेर खूप फिरायला खूप आहे. मस्त गेलंय. मग तू वेगळं का बोलतोय असं चांगलं जाईल रेकॉर्ड न होण्यासारखं असं का बोलतोय? काय नाही भूक लागली. ए गोलूला भूक लागली परत. गोलूनी बघितलं वाटतंय तरीच बोललो भूक कशी लागली गोलूला. गोलूनी हे बघितलंय. कॅन्टीन बघितली गोलूला भूक लागली. वडापाव व्हेज फ्राईज. गोलू इथंच राहील. दर्शनाला येणार नाही. सांगायला लागतं. अरे शिकाव आहे. ऍडजस्ट करा. शिकाव ब्लॉगर. हा बोले सम्या काय बोलतोय? अरे महाभारताची ते स्टोरी आहेत ना त्याची पेंटिंग. हा महाभारत स्टोरीचं पेंटिंग आहे. मस्त वाटतंय. मोठी आहे रे पण जागा. पांडवांचा. हो चांद बघ. चांद आमच्याकडे पण आहे. आमच्याकडे पण आहे. हा एक चांद आणि तो एक चांद. हे रामकथा आहे. हा ही रामकथा आहे. सेम प्रेम मंदिर आहे भाई. मथुरेचं प्रेम मंदिर सारखं वाटतंय. सेम. हा सेम असंच आहे. फक्त तो व्हाईट आहे पूर्ण. हो कडक. दर्शन करतो. बंद होणार कारण की लाईट बंद करतील आता 9 वाजेपर्यंत. दर्शन करून येतो नंतर बोलतो. मस्त वाटतं. आरती भेटली. आरती करतो. नशिबाने आपल्यासारखं नशीब पण नाही. आलो आरती भेटली. दर्शन पण लगेच त्यात लाईट येतलं घ्यायचं आणि पाठी आता गर्दी झाली लाईनीला. लय मस्त वाटतं. मंदिर मस्त आहे. कोरीव काम मस्त केलंय. वॉक तर बघ खालून आलं 5च्या दरवाजातून. संजू बाबा फोटोशूट चालू आहे आता. मंदिर मस्त ना आपलं भाई. आरती भेटली. दर्शन पण झालं. पूर्ण मंदिर पूर्ण 33 कोटी देवांचं पूर्ण नवग्रह. स्टोरी पण बघितली आम्ही ती वरती. हा दाखवू नाही शकत. खर्च करून या.
बसलोय रिलॅक्स. पाटीच मंदिर आहे. किती वाजलेत? 9:15 वाजलेत. आजचा प्लॅन पण झालाय डन. आता जाऊन जेवायचं, हॉटेलमध्ये जाऊन झोपायचंय मस्त. उद्या जायचंय पंचवटी, म्हणजे पंचवटीलाच आहे पण पंचवटी फिरायचंय. काय अजून देव का किती बाकी आहेत रे? देऊ किती बाकी आहेत? मंदिर अजून बाकी आहेत. किती 15-20 बाकी आहेत बोलतात. माहित नाही किती करू आम्ही. मंदिर वगैरे बाकी. हा किती करू शकतो, जेवढे कॅप्चर करता येईल तेवढे करतो. आणि आता येतो आवाज, माझ्या मोबाईलचा आवाज येतो. हा हार्ट अटॅक आलेला जरा, आवाजच कॅप्चर होत नाही. स्टोरी टाकायला जातोय, कॅप्चरच होत नाही आवाज. झालं आता रिस्टार्ट मारलं. हो लाईट गेली. बंद करायची वेळ आली आहे. बरोबर 9:15 बरोबर. लाईट सगळ्या बंद होतात. आता शॅडो येतोय. ठीक आहे. आता जेवायचं आणि झोपायचं. शूट केलं तर हॉटेलमध्ये जाऊन करेल, नाही तर काय इंटरेस्टिंग असलं तर करतो. कारण की गोलूला भूक लागली परत. टायमिंग झालाय. गोळ्या यायच्यात ना गोलूला. वय वाढत चाललंय. स्टोरी येईल, स्टोरी टाकतोय. बाय बाय. भेटतो उद्या, नाही तर हॉटेलमध्ये. काय बी असलं कॉन्टेंट चांगला तर करतो शूट, नाही तर नाही करत. चार्जिंग एवढी उतरते व्हिडिओ काढून जीव गेलाय. पोचलो पण स्पॉटला. नमस्कार. मॉर्निंग. आम्ही निघालोय पहिल्या स्पॉटला. कारण काल रात्री आम्ही स्वामीनारायण मंदिर मधून डायरेक्ट हॉटेलला आलो आणि जेवलो आणि झोपलो. जास्त किचकिच नाही. आता उठलोय 11:30 निघालो पहिल्या स्पॉटला. आणि आम्हाला रिक्षावाला दादा फिरवतो. ते सगळे आम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार काय काय कसं काय. आणि बघू कसं काय होतं तेवढं कॅप्चर करू शकतो. आणि आम्ही हे सगळं झालं कल्टी डायरेक्ट मुंबई रिटर्न वापसी. बोलून हिरो दिसतोय. स्वतः पण हिरो. 1200 आला वागल. मामा माझे पुढे बसले आणि मी स्वतः मालक दुःख. चलो लगेच उतरतात साईडला. भाच्याचा लुक बघा. आता दिसतोय का? कमी दिसतोय का? भाचाचा लुक आणि मामाचा लुक. कुठे आलं पण पहिला स्पॉट काय? दादा आपण जिथं आता उभे आहे तिथं दर्शनासाठी आपण आलो होतो. ती जागा म्हणजे आपली पंचवटीचा सेंटर पॉइंट हा. आतमध्ये सीता गुफा. रामायणाचं युद्ध होतं. वाल्मिकी रामायणाचं युद्धाचं पहिलं इन्सिडेंट जे होते, पहिली घटना होती शूर्पणखेचे नाक कापले गेले. शूर्पणखेचे नाक कापली भगवान लक्ष्मणांची तपोवनात जागा आपण जाणार पुढे. तिकडं नाक कापल्यानंतर शूर्पणखा त्याच्या भावाकडे येते रावणाकडे जाऊन तिने सांगितलं दंडकारण्य करून जगल हे पद्मावती नगर म्हणजे. पद्मावती नगर असं त्याने जसं नाव ऐकलं तर रागात येऊन त्याने तिथे सुद्धा खर आणि दुष्यन यांना 14,700 राक्षसी सेना घेऊन पाठवलं युद्धाला. पण युद्धाला जसं इकडे सैन्य आलं तर सीतामाताला युद्धात धोका आहे श्रीरामांना माहिती होतं. तर सीतामाताला घेऊन ते असे पण युद्धावर लक्ष देऊ शकत नव्हते. तर सीतामाताला लपवण्यासाठी त्यांनी इथं एक चमत्कारी तीर मारला जो 20 फूट खोल एक गुहा बनवून गेला. ज्या गुफेला नाव ठेवलं गेलं सीता गुफा. सीतामाताला 1 दिवस 1 रात्र ते युद्ध चाललं तेवढ्या वेळासाठी तिथं लपवलं गेलं. लपवलं असं होतं की कुणाला कळावं नाही. लपवलं असं होतं. पण त्यांना युद्धानंतर बाहेर पण काढायचं होतं. प्रभू श्रीरामांना पण कळत नव्हतं की आम्ही इथंच लपवलं सीतामातेला. तर ओळख कशी करावी? गुफेच्या बाजूला 5 वटवृक्ष लावले गेली. वडाचे झाडं 5 लावले गेली. श्रीरामाने त्रेतायुगात लावलेले. तिथे हे पहिलं झाड, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं आणि हे इकडं 5वं या साईडला. हे 5 वडाचे झाड आहे ज्याच्यावरती नाव पडलं पंचवटी. पहिलेचं नाव होतं दंडकारण्य. नाशिकचं पहिलेचं नाव होतं पद्मावती नगर. शूर्पणखेचं नाक कापल्यानंतर संस्कृतमय झालं ते नाशिकावरून नाशिक झालं. हे पंचवटी सेंटर पॉईंट. सीता गुफा बाहेरून पाय पडून घ्या. तुम्हाला 1 तास ऑलरेडी इथे जाऊन चालला जाईल पहिल्या मंदिरात. काळात हे मंदिर बनवलं गेलं त्या काळात व्हाईट मार्बलने मूर्ती बनवायचं नाही कुठलाच कलाकार. ही पहिली मूर्ती होती जी व्हाईट मार्बलने बनवली गेली. त्याच्यामुळे नाव पडलं गोरेराम मंदिर पर्णकुटी पर्णशाळा. असे पर्णशाळा तुम्हाला विश्वात 2च ठिकाणी बघायला भेटते. एक इथं आणि एक चित्रकूटात. तिथं चित्रकूटमध्ये त्यांनी 10 वर्ष काढलेत वनवासाचे. तिथं 10 वर्ष काढल्यानंतर पुढचे वनवासाचे दिवस त्यांनी इथं काढलेत. हे सीतामातेच्या फोर्स करून नाशिकमध्ये थांबले. दर्शन वगैरे कसं वाटतं तुला? तुला कसं वाटतंय गोलू? आई मस्त चाललंय एकदम. पहिला स्पॉट झालेला आहे आता आमचा दिवसामधला. दुसऱ्या बदला 3रा स्पॉट आहे. अरे गोलू त्याला त्याच साईडनी बसायचंय. टायगर श्रॉफ. असा कसा टायगर एकदम वेगळा असा कसा गॉगल तर बघ. ओल्ड वाला
तिकीट जागा इथून टर्न घेतलाय त्यांनी इथून असा टर्न घेतला असा फिरून असा आलो इकडे आलाय बसायला इथे पण बसू शकतो. पहिल्यांदा एवढी मेहनत केली हा गोलूनी पण. या गोष्टीसाठी करू शकतो. अरे जिथं आज जिथं असा ना जागा दिली तुझं नाव कुठे लिहिलं बघू बेंचवर बघायला शाळेत जागा बघणार. लक्ष्मीनारायण मंदिरात महाकुंभची महाज्योती पेटते ती ऑक्टोबर महिन्यामध्ये होणार आहे. हा किती दिवस आहे ते? 27 महिने कुंभमेळा. 27 महिने महिने कुंभमेळा चालू असतात. हो. 27 महिने म्हणजे अरे पण तेव्हा लय गर्दी 2 वर्ष अर्धा 2.5 वर्ष नाही 2 वर्ष आणि 3 आम्ही जिथं आपण त्या रेखेवर उभे आहेत, ती पंचवटीची सीमारेखा अग्नि जी त्रेतायुगामध्ये अग्निरेषा होती चेंज होऊन जल्लेशा झाली. गव्हर्नमेंटने कन्स्ट्रक्शन काम करून गोदावरीचं पाणी जे रामकुंडात आता पाणी नाही, रामकुंडाचं पाणी सरळ पाणी इथून येतं जे पूर्ण पंचवटीच्या पाठीमागे घेरा मारते गोल घेरा. ही लक्ष्मण रेखा क्रॉस करून सीतामाता समोर गेली होती रावणाला भिक्षा घेऊन, तिथून रावण सीतामाताला घेऊन गेला होता. ओरिजिनल सीतेचं कधी हरण झालं नाही. सगळ्यात पहिली गोष्ट ही ओरिजिनल सीतामातेला तिथं लपवलं अग्निकुंडात, तिथून मायावी सीतामाता काढली प्रभू श्रीरामाने. जिथं इथं ठेवलेलं होतं, जिचं नाव ठेवलं वेदवतीला रावण इथून घेऊन गेला होता ही लक्ष्मण रेखा क्रॉस करून. साईडला आहे लंबी हनुमान काट्या मारुती. जेव्हा पांडव 1 वर्षाच्या अज्ञातवासात इथं होते तर पांडवांना दर्शन देण्यासाठी बजरंगबलीने मूर्ती रूपात दर्शन दिलेलं आहे. पण त्यांची ज्यावेळेस मूर्ती बाहेर येत होती दर्शनासाठी धरती मातेतून, बाबळाचे काटे असतात आपले, बाबळाचे काटे असतात, त्या काट्यांमधून मूर्ती आली त्याच्यामुळे नाव पडलं काट्या मारुती. आता आम्ही बघितलं जानकी माता मंदिर आणि काटा मारुती ना रे. काय होतं काटा मारुती होतं ना ते? काटा मारुती होतं ना हे जानकी माता मंदिर. हा ते बोललो जानकी माता मंदिर सीताराम जागा. जगात तुम्हाला सीतामाता जगात 2च ठिकाणी तुम्हाला सीतामाता प्रभू श्रीरामांच्या बिना दिसतील. एक इथं आणि एक नेपाळ जनकपुरी जिथं त्यांचा जन्म झालाय. ज्यावेळेस जन्म झाला लहान पोरीच्या स्वरूपाचं तिथं दर्शन आहे. पण तिथं त्यांचं लहान पोरा स्वरूपात आहे त्यावेळेस त्यांचं लग्न झालेलं नव्हतं म्हणून तुम्हाला तिथं भेटणार नाही सोबत त्यांचं श्रीराम. आणि इथं ओरिजिनल सीता होतीच नाही म्हणून तिथं तुम्हाला श्रीरामची दिसणार नाही. सरक गोलूला कुठे सरकायला बोलतोय. आपल्याला ऍडजस्ट करायला गोलू काय सरकणार नाही. हे समय काय घेतलं तू? समय नाही आपलं. अरे मोबाईल घ्या त्याकडून. ब्लॉग नाही, नाही. करतोय. पण तू काय घेतलं? किचन आहे महादेवचा आणि हे घेतलंय पण घेतलं. अरे रे सेम दाखव रोहन. आणि माझ्या ढापल्या नंतर आणि मला महादेवासमोर खरं बोल. महादेव तिकडे आहे. रामजी समोर खरं बोल. बघू दे हे मला घ्यायचंय. हे सम्या तू काय घेतलं? सम्या मँगो घेतला. हे सम्या आतापर्यंत आपण जेवढे मंदिर फिरलोय जे 3 का 4 स्पॉट झाले, तुला कसं वाटलं त्या स्पॉट मध्ये जाऊन? छान वाटलं, मस्त आहे, प्रसन्न आहे. अरे 2-3 शब्द तर बोल. जमत नाही बोलूला पण करतोय थोडं. खूप छान वाटलं, एकदम मन प्रसन्न झालं. सकाळपासून आम्ही फिरतोय पण छान वाटतं. मग तुझं प्लॅन काय? मग आता पुढे जायचं? पुढं काय आता अजून बरेच बघायचं. पहिलं घाटावर जायचं परत आपलं. ठीक आहे भाई. काय असते आता सीतामातेचा अग्निकुंड, ब्रह्मा विष्णू महेश कुंड, शूर्पणखेचे नाक कापल्या जागा ओरिजिनल वाली. तिथे व्हाईट वाळा दिसतंय, तिथं आहे कपिला गोदावरी संगम. तिकडनं समोरून वाहते ती गोदावरी नदी, या साईडने ती कपिला नदी. त्या साईडला जायला मी तो थोडं आता ते तिकडे जाण्यापेक्षा इथेच जा तुम्ही. गोदावरी तुम्ही काल पाणी टच करून आलेत ना, मग तिथं तुम्ही जाण्याचं काय कारण? ही झोपडी फिरून या. ही आहे 12 वर्ष कुंभमेळा यात्रेची जागा. हे रामचंद्रजी सीता माता दर्शन, ब्रह्मतीर्थ, शिवतीर्थ, विष्णुतीर्थ, मुक्तीतीर्थ, अग्नितीर्थ, सीतातीर्थ. सीता माता आंघोळीची जागा, याला सीतेची नाणी असं म्हणतात. कपिल भगवान तप करून नदी आली कपिला, नाशिकहून गोदावरी,
दोन नद्यांचा कोपऱ्यावर संगम आहे. इथला कथाभाग रामायणात येतो. ज्यावेळेला रामचंद्र भगवान वनवासात आले त्यावेळेला त्यांनी सीता मातेला आदेश केला, आपलं मूळ स्वरूप अग्नीमध्ये गुप्त ठेवा. म्हणून ब्रह्मदेव, शंकर आणि विष्णू तीन देवांच्या साक्षीने सीता माता इथे अग्नीमध्ये गुप्त झाली. रामाने इथून मायावी रूप काढलं ज्याचं नाव वेदवती. ते ठेवलं पंचवटी सीता गुफेमध्ये. रावण घेऊन गेला ती मायावी सीता, मूळ स्वरूप अग्नीमध्ये. शूर्पणखा, लक्ष्मणाने नागकान कापलं ती मूळ जागा. इथे नाक कापून गोदावरीच्या पलीकडे टाकलं. नाकाला संस्कृत मध्ये नासिका म्हणतात, म्हणून ते नाशिक झालं. पावसाळ्यात इथलं दर्शन बंद होतं, म्हणून लक्ष्मण मंदिरात पुतळा उभारला. सगळ्यांनी देवाला हात जोडायचे, देवाची प्रार्थना करायची. हे बघा, आपण जिथं दर्शनाला आले ते म्हणजे काळाराम मंदिर. काळाराम मंदिर का सांगितलं जाते? 360 वर्ष जुनं मंदिर आहे. पूर्ण मंदिर हे काळ्या दगडामध्ये बनवलं गेलं आहे, म्हणून मंदिराचं नाव पडलं काळाराम मंदिर. तसं प्रत्येक मूर्ती कुठला ना कुठला कलाकार आपल्या हाताने बनवत असतो. आतमध्ये जी मूर्ती आहे ती कुठल्या कलाकाराने हाताने बनवलेली नाही आहे. ज्यावेळेस इथं बाजीराव पेशवाईचा काळ होता, बाजीराव पेशवाई काळामध्ये इथले जे ऋषीमुनी त्रिवेणी संगमामध्ये आंघोळ करायला गेले होते. आंघोळ करत असताना स्वतः प्रकट होऊन बाहेर मूर्ती आलेली होती ही श्रीरामांची. तर स्वतःहून त्यांना दर्शन देण्यासाठी ही मूर्ती बाहेर आलेली. तर असं दर्शन सगळ्यांना मिळावं अशी एक मागणी घेऊन इथले ऋषीमुनी अहिल्याबाई होळकरांना घेऊन भारताच्या पहिल्या बाजीराव पेशवांकडे गेलेले होते. भारताच्या पहिल्या बाजीराव पेशवांनी यांची मागणी मान्य केली. त्यासाठी आपण इथं मूर्ती स्थापित करून मंदिर बनवलं. त्यावेळेस 30 लाखापेक्षा जास्त खर्च लागला. जसं की प्रत्येक त्यावेळेस सिमेंट कॉन्क्रीटचा नसायचं, फक्त बांधकाम करायला सगळ्यात जास्त वापर केला जायचा तो फक्त गुळाचा. तर इथं फक्त गुळाचाच नाही तर काळ्या दगडांसोबत दूध, गुळ, दुधाची मलाई आणि मध याचा मिश्रणात व्हाईट चुना टाकून हे मंदिर बनवले गेलेले आहे. जसं प्रभू श्रीरामांचा 14 वर्षाचा वनवास होता, तुम्हाला दर्शन करण्यासाठी 14 पायऱ्या दिलेल्या आहेत, त्यासाठी 14 पायऱ्या. तसेच त्यांचे परमभक्त हनुमानजीचं मंदिर समोर बनवलेलं आहे. आपण वाचतो हनुमान चालीसा, त्याच्यात जशी 40 असते तशी 40 स्तंभांवरती 40 खांबांवरती ते मंदिर बनवलं गेलेलं आहे. दरवर्षी येणारी श्रीरामनवमी असते. रामनवमीला सूर्याची जी किरण पडते ती थेट येऊन श्रीरामचंद्राच्या चरणात येऊन पडते, अशी कारिगिरी त्यावेळेस केली गेली. असं फक्त जगामध्ये 2च ठिकाणी होतात. एक अयोध्येमध्ये जिथं त्यांच्या सेंटर पॉईंटला येते सूर्यकिरण, आणि इथं त्यांच्या पायापाशी येऊन जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सत्याग्रह केलेला होतो ह्याच मंदिराचा. जो खालचे वर्गीय लोकांना, खालच्या जाती लोकांना दर्शन दिलं जात नव्हतं, तर त्यांनी इथं सत्याग्रह करून इथं दर्शन त्यांनी प्राप्त करून गेले त्यांनी स्वतः. मंदिराच्या अगल बगल पूर्ण 2 किलोमीटर इलाका नो ड्रोन फ्लाय झोन आहे. पूर्ण काय बी ड्रोन, जेट, हेलिकॉप्टर, PNB असते तरी पण ते वरती खाली इकडे तिकडे 2 किलोमीटरपर्यंत पूर्ण ते ऑथॉरिटीज नाही आहे. पंचवटीमधले सर्व देवस्थान आमचे झाले आहेत आणि हे शेवटचं आहे. तर मस्त वाटतं अशा ठिकाणी जाऊन. आणि हिंदू धर्माचे सर्व पुरावे, सगळे स्टोरी, जे कथा आहे सगळं नाशिकमध्ये आहे पंचवटीमध्ये. तर येऊन एकदा नक्की एक्सपिरियन्स करा, कारण की आतमध्ये जेवढे फुटेज आहेत तेवढे दाखवू शकतो मी, पण जेवढे नाही भेटले कारण की आतमध्ये अलाउड नाही फोटो वगैरे काढणं. ते एकदा एक्सपिरियन्स करा. बाकी काय नाही, नुसते फोटोशूट चालू आहे तिथे, रील बनवणार आहे. आता रील त्या कधीपर्यंत येतील काय माहिती यांच्या, पण फोटोशूट बेकार चालू आहे. आता हॉटेलला जायचं, फ्रेश व्हायचं आणि कल्टी CNG भरून कल्टी. बघू आता पुढचा काय प्लॅन आहे. आता डायरेक्ट एंडचा विषय आहे. इट्स टाइम टू एंड द व्लॉग. एवढंच ना, सगळं दर्शन झालं. एकदा नाशिकला या, फिरा, राम मंदिर वगैरे सगळं आहे पंचवटीमध्ये. आपण आता हिंदू धर्माचे सगळे मंदिर आहेत आणि त्याचे पुरावे सगळं कथा वगैरे स्टोरी वगैरे सगळे सांगतील. रिक्षावाल्याबरोबर फिरा. 1000 रुपये घेतले आमचे. 1900 रुपयाला आम्ही हॉटेल बुक केले, AC रूम. सम्यादानी आम्हाला AC रूम हे केले, स्पॉन्सर केले, त्यामुळे थँक्यू. आणि शेवटचा एंडिंग करतोय. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हा, आणि 2.5 महिन्याचा महाकुंभ. 27 महिन्याचा ऑक्टोबर पासून 2.5 महिना 27 महिन्याचा. अरे बोलू दे, थांब ना जरा. अरे तुझ्या अरे तो आठवण करून देतो मला काय काय बोलायचं. 27 महिन्याचा महाकुंभ आहे. या 27 महिन्याचा महाकुंभ आहे. सगळ्यांनी या, सगळ्यांनी दर्शन घ्या
पापापासून मुक्ती होईल तुमची. नको हे नको हा आम्ही गावठी यायचंय, दर्शन करा, मस्त सुखी राहा, आनंद राहा. आमच्याशी येऊ नका, कंप्लेंट नका करू, काय राहिलं नाही तर तुमचं झालं नाही तर. या सुखी राहा. आणि अजून काय, आम्ही चाललोय धाब्याला जेवायला, व्हेज खाणार आहे आम्ही, लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. अरे पण नंतर काय बोलले तर हा. आणि आता काय होतं, हा आता मला एक सांग, कुठला स्पॉट आवडला सगळ्यात जास्त हा? मला हे काळाराम मंदिर खूप आवडलं. कालाराम हा. कुठे आहे ते? आता लास्ट खाली आपण केलं ना तर शेवटी तुला काय आवडलं? त्र्यंबकेश्वर मंदिर एक नंबर होतं ते. मंदिर ते तर काय हेच नाही, पण ते- पंचवटी अरे पण त्याच्यामध्ये जे आरशामध्ये जी प्रतिबिंब दिसत होतं ना बाई, एवढं भारी वाटत होतं ना. ते दर्शन आणि केल्यानंतर खूप ती आहे जी लक्ष्मीनारायणचं मंदिर बघितलं, त्याच्यामध्ये जी मूर्ती होती ती एक नंबर बाई. मला लय आवडली ती पण. ए गोलू, कुठला स्पॉट आवडला सर्वात जास्त? काय बोलतो कुठला स्पॉट आवडला सर्वात जास्त? ए, थांब आता. हा? भाई ते आपण कुठला ज्योतिर्लिंग केलं ना ते भारी होतं. कुठलं ज्योतिर्लिंग केलं? हा. अख्ख्या तुला कुठला स्पॉट आवडला? मला सगळे आवडले. ऑल इन वन. मला एकच स्पॉट आवडला, टट्टी इडली. नक्की विजिट करा टट्टी इडलीला. नका मला 2 स्पॉट आवडले, त्र्यंबकेश्वर आणि काल आम्ही गेलो स्वामीनारायण मंदिर. स्वामीनारायण मला लय आवडलं त्यांचं, म्हणजे ते हा मस्त वाटलं. खूप मोठ्या हा, मोठ्या एकामध्ये. ते स्वामीनारायण हा. मंदिर पण आहे. या बघा, विजिट करा नाशिक, एवढंच सांगतो. आणि जेवढा होईल तेवढा बघा. 10 मिनिटात होईल, 12 मिनिटात होईल, 30 मिनिटात होईल, मला माहित नाही, कारण की मी एकच टाकणार. आणि जेवढा फिरायचा ना तेवढेच ब्लॉग टाकणार. असं म्हणजे 10 महिन्यांनी येतील एक ब्लॉग, 12 वर्षांनी एक ब्लॉग येईल, माहित नाही. हा, फिरायला जाणार तेवढाच टाकणार. जर बघायचं तर बघा, नाही तर नका बघू. तुला टाकायचं तर टाक, नाही तर नको टाक. लाईक करा, शेअर करा. आणि मला माहिती आहे 10 जण बघणार आहेत, बरोबर मी 10 जणांसाठीच बोलतोय. ते पण जातील असं बोललं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण तिथून फोटो आणि- काढलेला बघ. भेटतो नेक्स्ट टाइम. आता पावसाळ्यात ट्रेकिंग वगैरेचे खूप प्लॅन आहेत. भेटतो लवकरच. आणि इथे जाऊ दे, चला बाय बाय. विषय वाढेल. बाय बाय बाय. भावांनो, नवीन नवीन माणूस आला नाशिकवरून. नाशिकला घेऊन गेलो. बोनस क्लिप आहे. दाखवला नव्हता. चालू तुझ्यापासून एंड पासून. बाय बाय कर. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब. नाशिकवरून आलाय माणूस, घेऊन आलोय. पूर्ण ब्लॉग मध्ये त्याला पाठी दाखवायला नको, पण आता येतो बोलला की घ्या मला. चला बाय बाय. बाय बाय बोलणार. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब